सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण बघणार आहोत धानंजानी ब्राह्मणीची श्रद्धा। ब्राह्मणी होती एक, तिचं नाव होतं धानंजानी। तिची जी भगवान बुद्धांबद्दल श्रद्धा होती, तर त्या श्रद्धाबद्दल तिची भगवान बुद्धांच्या प्रती, भगवान बुद्धांच्या धम्मावर नाही का कशी श्रद्धा होती, भगवान बुद्धांवर कशी होती, ते आपण सगळं बघणार आहोत आज। तथागतांचे पुष्कळ समर्थक आणि प्रशंसक होते। तथागतांच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी तथागतांचे खूप समर्थक आणि खूप प्रशंसक सुद्धा होते। त्यात एक धानंजिनी होती। धानंजिनी ब्राह्मणी स्त्री होती। ती भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाची पत्नी होती। भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण होता, त्याची पत्नी होती, तिचे नाव होते धानंजानी। तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे। हा जो भारद्वाज ब्राह्मण होता, तर हा तथागतांचा तिरस्कार करत असायचा। पण धानंजानी ही भगवान बुद्धांची भक्त होती। तिचा पती भगवान बुद्धांचा तिरस्कार करायचा आणि ती पत्नी भगवान बुद्धांची खूप मोठी भक्त होती। तिची भक्ती उल्लेख करण्यासारखी आहे। तिच्याबद्दल तिची जी भक्ती होती भगवान बुद्धांप्रती, तिच्या भक्तीचा उल्लेख करण्यासारखं आहे। एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेडुवन विहाराजवळील कलंदक निवाप या ठिकाणी थांबलेले होते। वेडुवन जवळ राजगृहामध्ये कलंदक निवाप होता, तिथे भगवान बुद्ध एकदा थांबलेले होते। त्यावेळी भारद्वाज कुळातील एका ब्राह्मणाची धानंजानी नावाची पत्नी आपल्या पती समवेत राजगृहात राहत होती। ही जी धानंजानी ब्राह्मणी होती, ही आपल्या पतीसोबत, हिच्या पतीचे नाव काय होता भारद्वाज, तर ही आपल्या पतीसोबत त्या राजगृहामध्ये राहत होती। तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता। तो ब्राह्मण होता भारद्वाज, तर तो तथागतांना अजिबातही पसंत करत नव्हता। तो खूप विरोध करायचा तथागतांचा। पण धानंजानी मात्र बुद्ध धम्म आणि संघ यांच्याबद्दल अति प्रसन्न होती। परंतु ही जी धानंजानी होती, ही बुद्ध धम्म आणि संघ यांच्याबद्दल अतिशय प्रसन्न होती व त्यांच्यावर तिची दृढ श्रद्धा होती। आणि ह्या धानंजानीची दृढ श्रद्धा होती कुणावर? भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्म आणि संघांबद्दल, आणि तिची त्यांच्यावर खूप दृढ श्रद्धा होती। ह्या त्रिरत्नांची स्तुती करण्याने तिला आनंद होत असे। म्हणजे ती जेव्हा जेव्हा बुद्ध धम्म आणि संघ ह्या त्रिरत्नाची स्तुती करायची, तेव्हा तेव्हा तिला अतिशय आनंद होत असे व तो तिच्या प्रघात होता। जेव्हा जेव्हा ती असे तोंड भरून स्तवन करू लागे, तेव्हा तिच्या पती आपले कान झाकून देत असे। जेव्हा जेव्हा ही त्रिरत्नाची त्रिरत्नाची स्तुती करायची, तेव्हा तेव्हा हिच्या पती काय करायचा? आपले कान झाकून घ्यायचा। तर ही जी होती धानंजानी, ही बुद्ध धम्म आणि संघ ह्या तिन्ही रत्नाची खूप स्तुती करायची आणि स्तुती करण्याबद्दल हिला खूप आनंद वाटायचा। आणि जेव्हा जेव्हा ही स्तुती करायची, तेव्हा तेव्हा हिच्या पती हा भारद्वाज काय करायचा? आपले कान झाकून घ्यायचा। त्याला अजिबातही ऐकावंसं वाटत नव्हता। एकदा त्याने पुष्कळ ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण दिले। एकदा काय झालं, त्या भारद्वाजांनी आपल्या घरी पुष्कळ ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण दिले। तेव्हा त्याने आपल्या पत्नीला सांगितले की दुसरे काय हवे ते करावे। तेव्हा त्या भारद्वाज ब्राह्मणांनी आपल्या पत्नी धानंजिनीला काय सांगितले? तुला दुसरे काय हवे आहे ते तू कर, पण भगवान बुद्धांची स्तुती करून अभ्यागतांना अप्रसन्न करू नको। परंतु मी ज्या ब्राह्मणांना घरी भोजनासाठी आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्या समोर भगवान बुद्धांची स्तुती करून त्यांना अप्रसन्न करू नको, असं कुणी म्हटलं? त्या भारद्वाज पतीनी आपल्या धानंजिनी पत्नीला म्हटलं। असले वचन देण्यास धानंजानी तयार नव्हती। धानंजानी म्हणे, मी असं करूच शकत नाही का, मी भगवान बुद्धांची स्तुती केल्याशिवाय राहूच शकत नाही। तर ती तयार नव्हती। तेव्हा तिच्या पती तिला म्हणतो, तलवारीने केळाचे तुकडे करतात तसे तुझे तुकडे करीन, अशी धमकी त्याने तिला दिली। जर तू त्या ब्राह्मणांच्या समोर भगवान बुद्धांची स्तुती केली, तर मी तुझे केळाचे जसे आपण छोटे छोटे तुकडे करतो, तशाच प्रमाणे तुझे मी सुद्धा तसेच छोटे छोटे तुकडे करणार।
ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक स्वतंत्र राखून, परंतु तरी सुद्धा ती काय म्हणे की मी भगवान बुद्धांची स्तुती करणार म्हणजे करणार, तुम्ही माझे तुकडे करा नाहीतर काही करा. ती म्हणू लागली की मी आत्मबलिदान, मला माझा जीव तुम्ही घेतलं तरी चालेल, पण मी भगवान बुद्धांची स्तुती त्यांच्यासमोर करणार म्हणजे करणार. अशा प्रकारे आपले वाक स्वतंत्र राखून बुद्धस्तवनाच्या 500 गाथा तिने म्हटल्या. बुद्धांच्या किती 500 गाथा. जेव्हा ते ब्राह्मण आले होते त्यांच्या घरी भोजनासाठी, तर तिने 500 गाथा त्यांच्यासमोर म्हटल्या. तेव्हा त्या ब्राह्मणाने बिना शर्त पराजय मान्य केली आणि तेव्हा त्यांच्यासमोर तिने 500 गाथा म्हटल्या आणि त्या ब्राह्मणाने बिना शर्त, काही शर्त न ठेवता आपली हार स्वीकार केली. भोजन पात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनात बसले. आता ते ब्राह्मणांना त्यांनी काय भोजनासाठी आमंत्रित केले होते, तर भोजनासाठी भोजन पात्र आणि सोनेरी चमचे वगैरे ठेवण्यात आले आणि जे ब्राह्मण आले होते त्यांच्या घरी भोजनासाठी ते भोजनाकरिता बसले. अतिथींना भोजन वाढतानाच तिची बुद्धस्तवनाची प्रभावी भावना जागृत झाली. जेव्हा ती त्या ब्राह्मणांना भोजन वाढत होती तेव्हा तिची बुद्धस्तवनाची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेणुवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन करणे सुरू केले. कारण तिची अतिशय अप्रतिम श्रद्धा होती कुणाबद्दल, भगवान बुद्धाबद्दल. तर तिच्या मनामध्ये भोजन वाढता वाढता बुद्धस्तवनाची प्रभावी भावना जागृत झाली आणि तिने काय केलं, वेणुवनाकडे आपला तोंड करून तिथेच ती त्रिरत्न स्तवन करणे तिने सुरू केलं. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीमुळे सर्वच अन्न अपवित्र झाले. आणि ते अतिथी जे होते ब्राह्मण, त्यांना वाटलं की आता आपला काय झाला, अपमान झाला आणि ते जेवणावरून उठले आणि त्या एका नास्तिकेच्या उपस्थितीमुळे तो सगळं अन्न काय झालं, अपवित्र झालं. असे समजून ते थुकीत ते तिथून चालले झाले. असे समजलं त्यांनी की एका नास्तिकच्या मुळे सगळं अन्न अपवित्र झालं आणि तिथे थुंकलं त्यांनी आणि तिथून ते निघून गेले. मेजवानी उद्ध्वस्त झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची चांगलीच खरडपट्टी काढली आणि आता त्यांनी ब्राह्मणांना बोलवलं होतं आणि त्यांच्यासमोर अपमानच झाला त्यांचा. ते न जेवताच तिथून थुंकून चालले गेले. तर ह्या धनंजयीच्या पतीला ते अजिबातही आवडलं नाही. तर त्याने काय केलं, तिची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन सुरू केले. ते लोक गेले सगळे ब्राह्मण. त्याच्यानंतर काय झालं, तिने आपल्या पतीला भोजन वाढायचे सुरू केले आणि भोजन वाढताना तिने काय केलं, आपले त्रिरत्नाचे स्तवन पुन्हा सुरू केले. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो, अशी ती आपल्या पतीला भोजन वाढता वाढता म्हणू लागली. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो आणि संघाला वंदन असो. तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला. ती अशी स्तवन करत होती बुद्धांचं, तर त्या ब्राह्मणाला, भारद्वाज ब्राह्मणाला, तिच्या पतीला अतिशय राग आला तिच्या व तो तिच्यावर ओरडला. तिच्यावर ओरडून तिला म्हणतो, चांडाळणी, प्रत्येक वेळी त्या बोडक्या बैरागड्याची तू स्तुती करीत असतेस. काय म्हणतो तो, चांडाळणी, प्रत्येक वेळी तू त्या बोडक्या बैरागड्याची स्तुती करीत असतेस. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवून येतो. तू थांब, तुझे जे गुरु आहेत तथागत, मी त्यांना जाऊन चांगला धडा शिकवून येतो. असं कोण म्हणू लागला, त्या धनंजयीच्या प्रतपती भारद्वाज. धनंजयी म्हणाली, हे ब्राह्मणा, सदैव समाज सब्रह्म अशा ह्या लोकात त्या अर्हत सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. ती काय म्हणते, तुम्ही ज्या प्रकारे बोलून राहिले ह्या संपूर्ण धर्तीवर, ह्या संपूर्ण जगामध्ये असा एकही पुरुष असेल, असा एकही श्रमण ब्राह्मण किंवा देव अथवा पुरुष असेल जो भगवान बुद्धांना असा बोलत असेल असं मला अजिबातही वाटत नाही. तरी सुद्धा हे ब्राह्मणा, तुम्ही त्यांच्याकडे जा म्हणजे तुम्हाला सगळं काही समजेल. आणि ती आपल्या पतीला काय म्हणू लागली, तरी सुद्धा तुम्ही एवढं बोलले, तरी सुद्धा तुम्ही एकदा तरी भगवान बुद्धांकडे जा, तथागतांकडे जा, म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यावर सगळं समजू येणार. तेव्हा तो चिडलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यासाठी निघाला. तिच्या बोलण्यानुसार
तो चिडलेला होता खूप आणि अप्रसन्न झाला होता हिच्या वागणुकीमुळे. तर तो तथागतांचा शोध घेण्यासाठी तिथून निघाला. त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले. आणि जेव्हा भगवान बुद्ध तथागत त्यांच्या समोर आले, ह्या ब्राह्मण भारद्वाजाच्या समोर आले, तर त्याने काय केलं, मित्रत्वाने आणि विनयशीलतेने त्यांना अभिवादन केलं व कुशलाची पृच्छा करून तो एका बाजूला जाऊन बसला. त्यांना अभिवादन वंदन केलं आणि कुशलक्षेम विचारलं आणि एका बाजूला जाऊन बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. तो बसला आणि तिथे बसून त्यांनी तथागतांना प्रश्न विचारला, सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी. काय प्रश्न होता? सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी. आपण सगळे लोक सुखाच्या शोधामध्ये धावत राहतो, बरोबर आहे. परंतु आजच्या ह्या विश्वामध्ये, आजच्या ह्या जगामध्ये कोणीही सुखी नाही आहे. सगळीकडे दुःख आहे, सगळेच लोक दुःखी आहेत. तर त्यांनी भगवान बुद्धांना प्रश्न विचारला, सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी. अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अधिक रडावे लागू नये म्हणून आपल्याला कशाची हिंसा करावी. गौतमा, असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तुम्ही सर्वात अधिक समर्थन करता. अशा प्रकारे त्यांनी 3 प्रश्न विचारले. बरं, कोणकोणता? सुखी जीवनासाठी कशाची हत्या करायला पाहिजे पहिला. दुसरा आहे अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी. आणि तिसरा आहे ज्याच्या हत्येचे तुम्ही सर्वात अधिक समर्थन करतात. असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तुम्ही सर्वात अधिक समर्थन करता. तथागतांनी उत्तर द्यायला सुरू केले. तथागत म्हणतात, सुखपद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. कशाची हत्या केली पाहिजे? सुखी राहण्यासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. क्रोध अजिबात आला नाही म्हणजे आपण सुखी राहू. अधिक रडावे लागू नये म्हणून त्यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. सुखी राहण्यासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. अधिक रडावे लागू नये म्हणून त्याच्यासाठी पण कशाची? क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे. तथागत म्हणतात, हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुरी आहे, अशा क्रोधाची हिंसा केली पाहिजे. कशाची हिंसा केली पाहिजे? क्रोधाची हत्या केली पाहिजे, क्रोधाची हिंसा केली पाहिजे. म्हणजे सुखी जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. त्याचबरोबर अधिक रडावे लागू नये म्हणून क्रोधाची हिंसा केली पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्याच्या हत्येचे तुम्ही सर्वात अधिक समर्थन करता. तर कशाचे? क्रोधाच्या हत्येची भगवान बुद्ध सर्वात अधिक काय करतात? समर्थन करतात. भविष्य काळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर, असे भगवान बुद्ध त्या भारद्वाज ब्राह्मणाला सांगतात. तथागतांच्या ह्या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण म्हणाला, भगवान खरोखर अद्भुत आहे. ह्या तिन्ही प्रश्नांचे तथागतांचे उत्तर बघून तो भारद्वाज ब्राह्मण भगवंतांना काय म्हणतो? भगवान खरोखर अद्भुत आहे, खरोखर अद्भुत आहे. जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे. तो काय म्हणतो? एखादी पडलेली वस्तू कुणी उभी करावी आणि जे प्रच्छन्न आहे, जे दिसू शकत नाही ते प्रकट करावे. अथवा मार्ग भ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा. जो मार्गावरून विस्कळलेला आहे, मार्गावरून बिघडलेला आहे, इकडे तिकडे गेलेला आहे, त्याला योग्य मार्ग दाखवावा. किंवा ज्यांना नेत्र नाही किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात आणि ज्यांना डोळे आहेत त्यांना बाहेरच्या वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा. ज्यांना डोळे आहेत त्यांना सुद्धा बाहेरच्या वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात काय करावा? दीप प्रज्वलित करावा. तसा अनेक प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धम्म मला सांगितलेला आहे. तो भारद्वाज ब्राह्मण म्हणतो की तशाच प्रकारे अनेक प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धम्म मला सांगितलेला आहे. भगवान, मी बुद्ध धम्म व संघ ह्याचा आश्रय स्वीकारतो. आणि ह्याप्रमाणे तो ब्राह्मण म्हणू लागला, भगवान, मी बुद्ध धम्म व संघ ह्याचा आश्रय स्वीकारतो. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रवर्जित होण्याची इच्छा व्यक्त करतो. आणि भगवान बुद्धांना म्हणतो की मी गृहस्थ
श्रमाचा त्याग करून प्रवर्जित होण्याची म्हणजे भिक्खू बनण्याची इच्छा व्यक्त करतो। अशा प्रकारे धनंजयनीच केवळ भगवान बुद्धांची भक्त राहिली नाही, तर तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्त बनवला। तर अशा प्रकारे फक्त तीच भगवान बुद्धांची भक्त राहिली नाही, तर तिने आपल्या पतीला सुद्धा भगवान बुद्धांचा भक्त बनवला। तर अशा प्रकारे आज आपण बघितलं धनंजयनी ब्राह्मणीची श्रद्धा, भगवान बुद्धाबद्दल किती अप्रतिम श्रद्धा होती हे आज आपण बघितलं। साधू साधू साधू।